मागच्या 20-21 वर्षात कधी सुद्धा बिहारचा मुख्यमंत्री कोण आहे हे लक्षात ठेवायची गरजच लागली नाही. कारण बिहारचे मुख्यमंत्री नेहमी नितीश कुमारच होते. मग निवडणुकीमध्ये विजय कुणाचाही हो, सर्वात जास्त सीट्स कुणाच्याही होत, कोणीही कुणाला पाठिंबा देवो, शेवटी मुख्यमंत्री हे नितीश कुमारच व्हायचे. पण आता मात्र ही गोष्ट बदलणार आहे. म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नवीन कुणीतरी होणार आहे. कारण नितीश कुमारांनी ठरवलंय की आता आपण राज्यसभेत जायचं आणि तिथं जाऊन काम करायचं. आता अनेकांना हा प्रश्न पडला असेल की राज्यसभेमध्ये जाण्यासाठी, खासदार होण्यासाठी मुख्यमंत्रीपद कोण सोडतंय? साधं राज्यातलं मंत्रीपद सोडून कुणी राज्यसभेत जायला तयार होत नाही. आणि इथं तर नितीश कुमार डायरेक्ट मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेत चाललेत. याचं कारण कुणालाच कळत नाहीये. अनेक लोक म्हणतायत की हे भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा परिणाम आहे आणि त्यांनीच त्यांना सक्सेसफुली घालवलंय. त्यांच्या घरासमोर नितीश कुमारांचं जे जेडीयूचं ऑफिस आहे त्याच्या समोर हजारो कार्यकर्ते जमलेले आहेत. आमदार, खासदार, मंत्री सुद्धा तिथे येऊन बसलेले आहेत. सगळे रस्त्यावर येऊन रडतायत आणि म्हणतायत की नितीश कुमारांनी बिहारमध्येच राहिलं पाहिजे. अर्थात त्याची अनेक कारणं असली तरी नितीश कुमारांचं आणि बिहारमधल्या जनतेचं एक वेगळ्या पद्धतीचं नातं आहे. त्यामुळे अर्थातच त्यांना हे सगळं वाटत असेल. पण नक्की काय झालं? नितीश कुमारांनी मग मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जाऊन खासदार व्हायचं का ठरवलं? मग आता बिहारचा पुढचा मुख्यमंत्री होणार कोण? आणि भारतीय जनता पक्षानंच हा सगळा डाव खेळलाय काय? हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आज सकाळी नितीश कुमारांनी एक ट्विट केलं. कारण 2 दिवसांपासून चर्चा चालू होती की नितीश कुमार हे राज्यसभेत जाणार आणि बिहारचं मुख्यमंत्रीपद दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाणार. पण आज सकाळी त्यांनी ट्विट करून सांगितलं की माझी अनेक वर्षांपासून इच्छा होती की बिहारच्या दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये काम करायचं, त्यानंतर मग संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये काम करायचं. या अगोदर मी खासदार म्हणून लोकसभेमध्ये काम केले. आता मला राज्यसभेमध्ये जायचं राहिलेलं होतं आणि आता मला तिथं जायचं आहे आणि ती संधी मला घ्यायची आहे. म्हणून मी राज्यसभेमध्ये चाललोय आणि मुख्यमंत्रीपद सोडतोय. अर्थात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण त्यांनी हेच कारण दिले. त्यांनी पुढे असंही सांगितलंय की बिहारच्या जनतेकडे माझं लक्ष राहील, बिहारच्या कामावरती माझं लक्ष राहील. पण हे सगळं असलं तरी त्यांनी हे मुख्यमंत्रीपद का सोडलं हा प्रश्न उपस्थित होतोच. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं एक कारण सध्या सांगितलं जातंय ते म्हणजे नितीश कुमारांची तब्येत चांगली नाही. मागच्या 1 वर्षापासून बघितलं तर विशेषतः नितीश कुमार अनेक गोष्टी काहीही बोलतात, कधी कधी ते काय बोलायचंय तेच विसरतात. स्टेजवरती कुठेही जाऊन काहीही करतात. मागच्या काही महिन्यापूर्वी एक कॉन्ट्रोवर्सी झाली होती. एक मुस्लिम डॉक्टर होती, तिचा हिजाब त्यांनी स्टेजवरच ओढून काढला आणि त्यामुळे एक मोठा वाद देखील झाला. अर्थात त्यांनी हे जाणून बुजून जरी केलं नसलं तर त्यांच्या वयाचा हा परिणाम आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून अशा काही गोष्टी घडतायत हे देखील खरं आहे. त्यामुळे नितीश कुमार फक्त आपल्या वयाच्या मुद्द्यावरती आपलं पद सोडतायत का? तसं जर सोडत असतील तर मग बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा निकाल त्यांनी लावलाय का हा प्रश्न देखील उपस्थित होतो. पण आता इथं असं म्हटलं जातंय की भारतीय जनता पक्षानं विशेषतः नितीन नबीन आणि अमित शाह यांनी सक्सेसफुली ऑपरेशन लोटस बिहारमध्ये राबवले आणि नितीश कुमारांना राज्यसभेमध्ये पाठवले. काही नितीश कुमारांचे समर्थक जे तिथं बसलेले आहेत ते तर असं म्हणतात की नितीश कुमारांना जसं मादुरोंना अमेरिका उचलून घेऊन गेली तशा पद्धतीनं बीजेपी वाले घेऊन चाललेत वगैरे वगैरे. पण काही असलं तरी बिहारच्या आताच्या विधानसभेचा निकाल जो लागला 2025 मध्ये, त्यामध्ये सर्वात जास्त सीट या भारतीय जनता पक्षाच्या आहेत 89. 2 नंबरला आहे जेडीयू 85. पण तरी देखील मुख्यमंत्री नितीश कुमारच होते. मी तुम्हाला म्हणलं तसं नितीश कुमारांच्याकडे ही कला होती. त्यांच्याकडे कितीही सीट असल्या तरी मुख्यमंत्री त्यांनाच ठेवलं जाईल याची ती खात्री करून घ्यायचे. अगदी 2019च्या विधानसभेत तर त्यांच्याकडे 43च जागा होत्या. पण तरी देखील त्यांनी मुख्यमंत्रीपद पटकावलं. आरजेडी बरोबर पटकावलं, नंतर त्यांनी ते बीजेपी बरोबर देखील पटकावलं. त्यामुळं आतापर्यंत भारतीय जनता पक्षानं मागच्या 20-25 वर्षाचा जर इतिहास बघितला तर त्यामुळे प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्षानं माघार घेतलेली आहे आणि नितीश कुमारांना एक सन्मान दिलाय किंवा त्यांना पुढं होऊन मुख्यमंत्री पदाची संधी दिलेली आहे. पण यावेळी मात्र भारतीय जनता पक्ष हे करणार नाही. कारण निवडणुकीच्या वेळेलाच असं ठरलं होतं की जोपर्यंत नितीश कुमार सत्तेत राहतील तोपर्यंतच भारतीय जनता पक्ष 2 नंबरची भूमिका बजावेल, भलेही त्यांच्या जागा सगळ्यात जास्त असल्या तरी. आणि आता नितीश कुमार जर आपली सीट सोडत असतील तर त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बिहारमध्ये पहिल्यांदा बसेल. या गोष्टीची वाट बीजेपी जवळजवळ मागची 46 वर्ष झाली बघतोय. पण ती संधी त्यांना आजपर्यंत आली नव्हती, ती आता आलेली आहे असं भारतीय जनता पक्षातल्या अनेकांचं मत आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री हा बिहारमध्ये यापुढे असेल याची खात्री आता अनेक बीजेपीचे नेते देत आहेत. बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा मान जरी आतापर्यंत नितीश कुमारांना दिला असला तरी भारतीय जनता पक्षाने एकूण सत्तेमध्ये जो वाटा आहे तो मात्र आपल्या आपल्या संख्येच्या बळानुसार घेतलेला होता.
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री बिहारमध्ये होते. त्यापैकी एक होते सम्राट चौधरी आणि दुसरे होते विजय कुमार सिन्हा. आता असं म्हटलं जाते की मुख्यमंत्री पदाची जी शर्यत आहे त्यामध्ये सर्वात पुढे आहेत सम्राट चौधरी. सम्राट चौधरी हे ओबीसीचे नेते आहेत आणि सम्राट चौधरी मागच्या अनेक वर्षापासून बीजेपीचं काम करतायत. आता सध्या ते उपमुख्यमंत्री पद आहेत, त्यांच्याकडे गृहमंत्री पद देखील आहे. पण सम्राट चौधरींचा एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ते आरजेडी मधून बीजेपी मध्ये आलेले नेते आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची जर पक्षनिष्ठा आणि इतर गोष्टींचं त्यांचं जर त्यांची जी रूल बुक आहे ती बघितली तर सम्राट चौधरी या लिस्टमध्ये मागे पडतात. त्यानंतर दुसरं नाव येतं विजय कुमार सिन्हा यांचं. ते देखील बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ते देखील या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत असं म्हटलं जाते. विजय कुमार सिन्हा यांनी देखील अनेक वर्ष बीजेपीचं काम केलंय, पण विजय कुमार सिन्हा हे ओपन आहेत आणि बिहारच्या राजकारणामध्ये फक्त तुमच्या मागे किती मोठा जमाव आहे किंवा किती लोकांचं तुम्हाला पाठिंबा आहे हे बघून चालत नाही, तर तिथं जातीचं गणित देखील बरोबर बसवावं लागतं. त्यामुळे हे जातीचं गणित बरोबर बसवून जो कोणी मुख्यमंत्री होईल ते होईल. पण यामध्ये आणखी एक तिसरं नाव आहे, ते म्हणजे नित्यानंद राय यांचं. नित्यानंद राय हे देखील ओबीसी लीडर आहेत, भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आहेत आणि मागच्या अनेक वर्षापासून बीजेपीचं राष्ट्रीय पातळीवरचं काम केलेलं आहे, राज्यातलं काम केलेलं आहे. सध्या ते खासदार आहेत आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचं देखील नाव या लिस्टमध्ये पुढे घेतलं जाते. कदाचित ते आपली लोकसभेतली जागा सोडून बिहारमध्ये परततील आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं म्हटलं जाते. याशिवाय म्हणजे भारतीय जनता पक्षाचे हे जे 3 फ्रंट रनर आहेत त्यांच्यानंतर मग एक चौथं नाव देखील घेतलं जाते, ते म्हणजे निशांत कुमार. निशांत कुमार यांचा राजकारणातला कुठलाही अनुभव नाही. नितीश कुमारांनी त्यांना कधीही राजकीय व्यक्ती म्हणून, एक पॉलिटिशियन म्हणून ग्रूम केलं नाही. अर्थात ही चूक आता त्यांच्या लक्षात आली असेल. पण निशांत कुमार हे नितीश कुमारांचे पुत्र आहेत आणि ते देखील आता या रेसमध्ये आहेत असं म्हटलं जाते. पण त्यांच्याकडे कोणताही राजकारणाचा अनुभव नाही. काही लोक भावनेच्या भरात असं म्हणतात की नितीश कुमारांच्या नंतर निशांत कुमारांना मुख्यमंत्रीपदी बसवलं पाहिजे, पण निशांत कुमार मुख्यमंत्रीपदी येऊन करणार काय? त्यांनी आजपर्यंत साधी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली नाही. आमदार खासदारकी सोडूनच द्या. त्यामुळं त्या व्यक्तीकडे कोणताही राजकीय चातुर्य किंवा लोकांना एकत्र ठेवणं, त्यांच्याबरोबर संबंध साधणं किंवा वेगवेगळ्या पातळीनं पक्षाच्या लेवलवरती काम करण्याचा सुद्धा अनुभव नाही. त्यामुळे निशांत कुमार भलेही नितीश कुमारांचे पुत्र असले तरी त्यांच्याकडे राजकीय अनुभव नसल्यामुळे त्यांना भलेही मुख्यमंत्रीपद एखाद्या म्हणजे 1% चान्समध्ये जरी मिळालं तरी ते कितपत टिकवू शकतील याबद्दल डाऊट आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात बीजेपीचं ऑपरेशन लोटस बिहारमध्ये सक्सेसफुल झाले याचीच चर्चा चालू आहे आणि कदाचित बीजेपीचा पहिल्यांदा मुख्यमंत्री होईल बिहारमध्ये. नक्की काय घडतंय आणि कसं घडतंय ते बघायला लागेल, कारण नितीश कुमार एवढे देखील भोळे नाहीत की ते एवढ्या सहजपणे आपलं मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाच्या गळ्यात टाकून मोकळे होतील. मागच्या 21 वर्षात ज्या माणसानं मुख्यमंत्रीपद सोडलं नाही त्यासाठी जे करायला लागेल ते सगळं केलं. तो माणूस इतका सहजपणे हे सगळं सोडून देईल असं वाटत नाही. त्यामुळे नक्की काय होते त्यावर आपलं लक्ष राहील. तुम्हाला काय वाटतं, बिहारचा मुख्यमंत्री कोण होईल? भारतीय जनता पक्षाचा हा डाव सक्सेसफुल झालाय काय? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.